मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? तर आम्ही दिवाळीसाठी गेलो होतो गावाला आणि जाता जाता रस्त्यात लागतं घाटन देवीचं मंदिर, तर आम्ही तिथं दर्शनासाठी थांबलो. मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील घाटन देवीचे मंदिर हे रोषणाईने सजले आहे. जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या घाटन देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे. मंदिरालगत नवरात्रोत्सवाच्या काळात इथे मोठी यात्रा भरत असल्याने ठाणे जिल्ह्यातील हजारो भाविक घाटन देवीच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येत आहेत. मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कसारा घाटात मुंबई नाशिक महामार्गाजवळ नाशिक इगतपुरीच्या सरहद्दीवर घाटन देवीचं मंदिर आहे. संकटकाळी भक्तांच्या हाकेला धावून जाणारी आणि विशेष म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून घाटन देवीची महिमा असल्याची धारणा भाविकांमध्ये आहे. महाराष्ट्राच्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यातील भाविकांची मंदिरात गर्दी होत आहे. पहाटे 5 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात. मुंबई नाशिक महामार्गावरील प्रवासीही या ठिकाणी थांबून देवीचे दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी निघत आहेत. वाघावर आरूढ असलेली घाटन देवी माता प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देते. घाटन देवी मातेची विविध रूपे आहेत. यातील पहिले रूप शैलपुत्री म्हणजेच घाटन देवी होय. प्राचीन माहितीनुसार देवी वज्रेश्वरीहून भीमाशंकरकडे येण्यास निघाली. त्यावेळेस रस्त्यात देवीने या ठिकाणी विश्रांती घेतली व ती येथेच स्थिर झाली. तीच ही घाटन देवी होय, अशी देवीची आख्यायिका सांगितली जाते.